सूर्यकोटिः समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। गणेश दर्शनासाठी आलेल्या समस्त गणेश भक्तांचं शिवसम्राट मित्रमंडळ गांधीनगर कुष्ठरोग वसाहत कोपरी ठाणे पूर्व 3 यांच्या वतीने हार्दिक स्वागत। भाविकांनो, सार्वजनिक गणेशोत्सव जनजागृतीचं एक अत्यंत प्रभावी माध्यम। लोकमान्य टिळकांच्या या संकल्पनेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे। जनसामान्यांच्या मनोवृत्तीचा अभ्यास करून टिळकांनी गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली। कारण आजही शिवरायांचा आदर्श हा महाराष्ट्राच्या तरुणाईला आदर्श होतो आहे। पण आज प्रत्यक्ष समाजात दिसणारं तरुणाईचं चित्र मात्र कमालीचं विदारक। दिशाहीन झालेली, व्यसनांच्या आहारी गेलेली, खऱ्या अर्थाने बेकार होत चाललेली तरुण पिढी कॉलेजच्या कट्ट्यावर सिगरेटच्या झुरक्याबरोबर आपल्या ऐन उमेदीच्या काळाची राख रांगोळी करताना दिसते। होते मला काय मर्दा, अरे सिगरेटच्या झुरक्यात गुदमरतोस काय यार? अलीकडे स्टॅमिना कमी झालाय। पूर्वी एका दमात 5-5 झुरके मारायचो, पण आता एकाच झुरक्यात व्यायाम कमी करा, व्यायाम कमी करा। चलता फिरता न्यूज चॅनल। अरे काय यार, कुठे आहेत तुम्ही लोक? मी तू शोधलं माहितीये तुम्हाला? अरे शोधायची काय गरज, तुला माहित नाही का? आपली गँग नेहमी कॉलेजच्या कट्ट्यावर। नाही तर काय, सिगरेटच्या धुसर वातावरणात कॉलेजमध्ये हिरवळ डोळे भरून पाहताना अरे वेळ कसा जातो कळत सुद्धा नाही माहितीये। चल बरं ते जाऊ दे, तू का शोधत होता आम्हाला? ब्रेकिंग न्यूज? अरे आहे ना, सॅड न्यूज आहे यार। आपला दोस्त गण्या गेला ना यार। तरीच म्हणतोय सर, बऱ्याच दिवसापासून दिसलं नाही कट्ट्यावर, पण काय झालं काय रे अचानक जायला? अरे फुफ्फुसाचा कॅन्सर यार, अति धूम्रपानामुळे। अरे यार सुटला ना बिचारा, कायम टेन्शन मध्ये असायचा माहितीये। चांगल्या कंपनीत इंजिनियर होता, पण नेहमीच आपलं तेच फॅमिली प्रॉब्लेम। वडील पॅरालिसिसने अंथरुणाला खिळले, बायको वेस्टर्न स्टाईल, आणि हा कायम ड्रग्सच्या नशेत तासन-तास या कट्ट्यावर। लोकांनो, बघताय ना, स्वतःच्या हातांनी आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा आणि दोष द्यायचा नशिबाला। खरं तर तरुणाई हा समाजाचा आधारस्तंभ। संघटित युवा शक्ती बरंच काही करू शकते। शिवकालीन इतिहासापासून ते आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास आपल्याला हेच सांगतोय। आजही अनेक तरुण अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावताना दिसत आहेत। पण दुसरीकडे हीच तरुणाई डान्स बार मध्ये आपल्या पैशाचा आणि आयुष्याचा चुराडा करताना दिसते। डान्स बार अधःपतनाची सीमारेषा। एकदा का ही सीमारेषा ओलांडली की पुन्हा मागे येता येत नाही, कारण हे आहे एक मायाजाल। रम, रमा आणि रमी या प्रलोभनात एकदा का माणूस अडकला की त्याची अवस्था पोरिष्टकामध्ये अडकलेल्या फुलपात्रासारखी होते। त्याची तडफड फक्त मृत्यूच शांत करू शकतो। आधी माणूस दारूचा ग्लास संपवतो आणि नंतर दारू माणसाला संपवते। म्हणून तर म्हणतात की दारू सोडायची असेल तर ती सुरू करण्याआधी सुटू शकते। पण एकदा का तिच्या तावडीत तरुण सापडला की माणसाचा सैतान व्हायला वेळ लागत नाही, ना वेळेचं, ना काळाचं, ना नात्या गोत्याचं। आणि मग नशेत धुंद झालेला एखादा तरुण आपल्या जन्मदात्या आईशी अशी वर्तवणूक करायला लागतो। हे आहे, कुठे तू? आहे, जिवंत आहे। मी कुठे जाणार? चल आता मला पैसे दे। मी आपलं जातो दे। आत्ताच तर आवाज का ढोसून? चुपचाप पैसे नाही दिले तर काय करशील? काय करशील? बोल बोल, कुठे पैसे बोल। पैसे
ही तर पशुत्वाची परिसीमा. आपल्या संस्कृतीचा विनाश होण्याची तर ही चिन्ह नाहीत ना. मातृभक्तीची अनेक उदाहरणं आपल्याला पुराण कथांमधून पाहायला मिळतात. तावडीतून आपल्या अंध माता पित्यांना काशी यात्रा घडवायला निघालेला श्रावणबाळ, किंवा माता पित्यांच्या सेवेला प्राधान्य देऊन दारी आलेल्या साक्षात पांडुरंगाला विटेवर उभा राहायला लावणारा भक्त पुंडलिक कुठे, आणि दारूच्या हव्यासापायी आईच्या नडीचा घोट घेणारा हा तरुण कुठे. अशा तरुणांची संख्या वाढायला लागली तर समाज रसातळाला जायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच आजची तरुण पिढी सन्मार्गावर येण्यासाठी श्री गणेशाला साकडं घालायला हवं. हे देवा श्री गणेशा, आजच्या तरुणाईला सद्बुद्धीचं वरदान दे. युवा शक्तीची ताकद प्रचंड असते. त्या शक्तीचा सदुपयोग झाला तर ते स्वतःचा, समाजाचा, पर्यायाने आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करू शकतात. या जाणीवेचा त्यांना आत्मसाक्षात्कार होऊ दे. त्यासाठी आवश्यकता आहे संस्कारांची. पण ज्यांच्या घरात संस्कार होऊ शकत नाही त्यांच्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा. कारण त्यांनी घेतलाय वसा जनजागृतीचा, समाजसेवेचा. त्यासाठी व्यसन मुक्तीसाठी कडक कायदा करायला आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करायला आपण सरकारला भाग पाडू शकतो. केवळ सिगरेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा छापून काहीच साध्य झालेलं नाही. मोठ्याप्रमाणे त्याच्यावर बंदी घालणारा कायदा यायलाच हवा. कॉलेज समोरच्या पान टपऱ्या आणि वाईन शॉप्स हटवायला हवे. डान्स बारवर बंदी घालण्याप्रमाणेच दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हायलाच हवी. हे सारं कशासाठी? तर तरुणाईला वाचवण्यासाठी. अजूनही वेळ गेलेली नाहीये. व्यसनांच्या आहारी जाऊन ठिसूळ होत चाललेले हे आधारस्तंभ पुन्हा मजबूत करणं सहज शक्य आहे. पण त्यासाठी प्रत्येकाने स्वतः निर्धार करायला हवा. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांसमवेत शिवपिंडीवर आपल्या रक्ताच्या थेंबाचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यसनी तरुणाला श्री गणेशाच्या साक्षीनं व्यसनमुक्तीची शपथ द्यायला हवी. आणखी एक गोष्ट निश्चित, श्री गणरायाच्या साक्षीने केलेला निर्धार मोडण्याचं धारिष्ट्य कुणीही करू शकणार नाही. कारण तो निर्धार टिकवण्याची शक्ती आणि सुबुद्धी त्याला गणपती बाप्पाच देणार आहे. तुझ मागतो मी आता, माग